महाराष्ट्राचं राजकीय सामाजिक भविष्य ठरवणारे गौतम अदानी आचार्य विनोबा भावे आहेत का? राऊतांचा सवाल। विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला असून आता देशातील राजकीय पटलावर वन नेशन वन इलेक्शनच्या चर्चांनी जोर धरलेला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते संजय राऊत यांनी या योजनेवर सडकून टीका करत मोदी सरकारवर निशाणा साधलेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात गौतम अदानी यांचा सहभाग पाहता नेते मंडळींसमवेत होणाऱ्या त्यांच्या भेटीगाठी आणि बैठकांवर सुद्धा राऊतांनी जळजळीत शब्दात टीका केली आहे। सत्ता नाट्यामध्ये गौतम अदानी यांच्या भेटीगाठींवर आणि मध्यस्थीसाठीच्या कथित बैठकांवर राऊतांनी कटाक्ष टाकलेला आहे। गौतम अदानींच्या घरी अलीकडे राजकीय चर्चा होत आहेत। महाराष्ट्राचं भविष्य ते ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत। ज्यांनी महाराष्ट्राचं विमानतळ ताब्यात घेतलं, धारावीसह अनेक एकर जमीन गिळली, ज्यांनी सत्ता येताच जकात नखे हातात घेतले, हे गौतम अदानी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय भविष्य ठरवणार आहेत। ते अदानी काय आचार्य विनोबा भावे धर्माधिकारी आहेत का? गौतम अदानी जमनलाल बजाज किंवा सन्माननीय यशवंतराव चव्हाण आहेत का? असा थेट सवाल राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना केला आहे। राजकारण्यांच्या गटातटामध्ये मध्यस्थी करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न ते करत आहेत असं म्हणताना एक उद्योगपती जो नरेंद्र मोदींचा मित्र आहे, मित्र म्हणून महाराष्ट्र आणि देश लुटण्याचा प्रयत्न करतोय, तो या देशाचं भविष्य ठरवणार, इथं राजकारण करणार आणि याच्यापुढे मुंड्या खाली घालून आणि त्यांच्या घरी बसतात, त्यांनी स्वतःला मराठी म्हणून घेऊ नये अशा शब्दात सनसनी टीका केली आहे। त्यानंतर धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाणांपासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला, अशा विचारांपासून माननीय शरद पवार साहेब दूर जातील आणि हे जे भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे नवशे गवशे आहेत, घाबरून पळून गेलेले, त्यांच्या नादाला लागून काही वेगळा विचार करतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये म्हणजे अजिबात करणार नाहीत। आणि दुसरा असा आहे की याबाबत मध्यस्थी कोण करताय, कोण करताय नाही, या संदर्भात मोठा उद्योगपती कशाला, गौतम अदानींचं नाव घ्या ना तुम्ही कशाला लाजताय? बघा, गौतम अदानींच्या घरी अलीकडे राजकीय चर्चा होतात, महाराष्ट्राचे भविष्य ते ठरवायचा प्रयत्न करतात। कोण? गौतम अदानी, ज्याने महाराष्ट्राचं विमानतळ ताब्यात घेतलं, ज्याने धारावीसह हजारो एकर जमीन मुंबईची गिळली, ज्याने महाराष्ट्राचे जकात नाके ताब्यात घेतले सत्ता आल्याबरोबर, हे गौतम अदानी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय भवितव्य ठरवणार आहे। हे गौतम अदानी म्हणजे का आचार्य विनोबा भावे आहेत का? हे गौतम अदानी म्हणजे दादा धर्माधिकारी आहेत का? हे गौतम अदानी म्हणजे जमनलाल बजाज आहेत का? हे गौतम अदानी म्हणजे सन्माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाणजी आहेत का, की जे या राजकारण्यांच्या गटातटामध्ये मध्यस्थता करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतायत? काय आहे? एक उद्योगपती जो नरेंद्र मोदींचा मित्र आहे आणि मित्र म्हणून हा महाराष्ट्र आणि देश लुटण्याचा प्रयत्न करतोय म्हणून देशामध्ये गोंधळ सुरू आहे, तो या महाराष्ट्रामध्ये राजकारण करणार, महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणार आणि जे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसतायत त्यांना लाज वाटली पाहिजे मराठी म्हणून स्वतःला म्हणवून घ्यायला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।